उघडा तोंड. आओ पाणी पाणी आण पाणी. आजोबा वर बघा, आजोबा वर बघा, पाणी द्या, वर बघा. सावकाश 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 सावकाश. हे घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी. सावकाश सावकाश, वर बघा, वर बघा. बघितलं, मी बोललो होतो की नाही ठसका लागल त्यासनी, तुम्ही ऐकलं नाही माझं. ए आता तू मला शिकवणार आहेस? अहो तसं नाही, पण त्यांची तब्येत बघता ए आपल्याला गावछाप कमळी, त्यांना काय आणि कसं भरवायचं याची अक्कल आहे मला. तू नको शिकूस, कळलं? तोंड उघडा, तोंड उघडा. प्या प्या प्या. घरातल्या मोलकर्णीच्या समोर माझी इज्जत काढतेस. आज तुला अशी अद्दल घडवणार ना, परत माझ्या नादाला लागायची हिम्मत नाही करणार. आता छान पुस्तक वाचून दाखवतो मी तुम्हासनी. हा कुठलं पुस्तक वाचून दाखवू? नको. तुम्हासनी काय कपाटातनं पाहिजे का? थांबा. काय फाईल नाही, मग चावी. अल्बम. फोटो बघायचंय तुम्हासनी? चल चल चल. ही बस फोन का कट करतेय? ती गावंढळ कमळी माझ्याच घरात येऊन माझ्याच सासऱ्यांची काळजी घेते आणि मी इथे सून असून काहीच करू शकत नाहीये. त्यात ही फोन कट करते. मस्त. काय रे, काय अर्जंटली काय बोलावलं? सापडली का ती बाई? लागलाय का तिचा शोध? हो थांबा मॅडम, चहा तर पिऊ दे. तुम्ही पिणार आहात का? हे काय इथे तुझा चहा प्यायला आले? मूर्ख कुठला. मी विचारलेला प्रश्न आहे ना, त्याचं आधी उत्तर दे. ती बाई सापडली का ते सांग मला. हो रात्रभर शोधलंय मी तिला, गल्लोन गल्ली पिंजून काढली. झालं काय? पिंजून काढून झालं काय? पुढे काय? सापडली का नाही एवढंच उत्तर दे ना. उगीच हा फापट पसारा जो लावतोस तू बोलू नकोस. ती बाई सापडली की नाही तेवढं मला सांग पटकन. चल. अजून नाही सापडली. हे ऐकण्यासाठी म्हणून मी आले का? का इथे तुझा चहा प्यायला आले का मी? मॅडम कसं आहे ना, तिला गल्लोन गल्ली शोधायला गाडी पाहिजे. गाडी आली की पेट्रोल आलं आणि पेट्रोल म्हटलं की पैसे आले. ते पैसे मिळाले असते तर जरा. हुशार आहेस. मी आपलं सारखं सारखं मूर्ख म्हणते त्याला. बेंडोक बेंडोक नाही, चांगलं आहे डोकं तुझं. पैशांसाठी म्हणून मला तू एवढ्या लांबून बोलावलंस? हा, हे पळून जाणार होते का पैसे कुठे? अरे काय का सारखा सारखा फोन करते? फोन करायला फुकट आहे, पैसे पडत नाहीत म्हणून सारखा फोन करते. एक मिनिट. हॅलो. हा बोल ग. का सारखा सारखा फोन करतेस? मी किती वेळा कट केला, कळत नाही का तुला? एक मिनिट, तू माझ्यावर का चिडतेस? मी काय केलंय तुझं? हे बघ, माझं अर्जंट काम आहे म्हणून मी तुला कॉल केला. इकडे ती कमळी आली आहे माझ्या सासऱ्यांची काळजी घ्यायला. म्हणे अन्नपूर्णा आईंची ऑर्डर आहे. आई, मी या घरची सून असून ती घरची असल्यासारखी वावरतीये. आई तू मला एक सांग, काल त्यांनी डायनिंग टेबलवर मला काय सांगितलं त्यांची काळजी घ्यायला? माझा इन्सल्ट करायला? तू गप्प का बसलीस? तुझं कोणी तोंड धरलं होतं का? अरे द्यायचं ना हाकलून तिला. अगं तसं नाही करता येणार ना ग. म्हणजे आता त्या म्हातारीची ऑर्डर आहे ना, जर तिला हाकलवलं ना तर म्हातारी मला फाडून खाईल. मग काय करणार? काय करणार सांग? उपाय आहे? नाही तर मी सांगते तो उपाय कर. त्या कमळीला ना असं टेरेसवर जा आणि ढकलून दे खाली, कळलं?
नाहीतर तिच्या जेवणात काहीतरी विष खाल आणि मारून टाक एकदाच, कळलं? पण पुन्हा मला फोन करू नकोस. अरे एकतर हे सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना माझ्या नाकी नऊ येत आहेत. आणि तुमचं काय चाललंय? तुमच्यासाठी तर तेच भिजत घोंगड आहे कमळीचं. सोड, मला आता आणखीन जास्त बोलायला लावू नकोस. ठेव फोन आणि पुन्हा फोन करू नकोस, कळलं ना? मीच करेन तुला वाटल्यास. ठेव. हे पैसे ज्या कामासाठी देते ना, ते काम झालं पाहिजे. हे तर दिलेले पैसे वसूल कसे करायचे याच्यासाठी माझ्याकडे खूप मार्ग आहे. काम झालं पाहिजे, ती बाई शोधून काढ. तुम्ही टेन्शन नका घेऊ मॅडम, त्या बाईला शोधणार. फक्त तुम्ही ते माझ्या कॉलेजच्या ॲडमिशनचं लक्षात ठेवा. अरे हो, कॉलेज कुमार नाही का? काय करणार आहेस कॉलेजमध्ये जाऊन शिकून? नाही, शिकून खूप मोठं व्हायचंय, खूप मोठी कामं करायची आहेत, नाही का? आता आधी माझं काम करतोच आहेस ना, अशीच मोठी कामं मिळतील तुला. आधी माझ्या कामाचं बघ, मग आपण तुझ्या कॉलेजच्या ॲडमिशनचं नक्की बघू. वाट बघते तुझ्या फोनची. चल. चला, यात आपले 2 दिवस तरी जातील. अरे वा, भारीच की. ही आणि काय होय की नाही? काय भारी दिसतायत आजी. भारी वाटतंय की नाही असं फोटो बघताना? सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत्यात बघा. खरं आजोबा, माझं फोटो बी आमच्या गावाकडे आहेत बघा. सगळं जुनं लहानपणापासून. म्हणजे लई लहान असल्यापासूनचे सगळं फोटो आहेत. आमचा आबा आणि मी असं सगळं फोटो काढून बसायचो आणि सगळ्या जुन्या आठवणी बघत बसायचो. फक्त त्यात माझ्या वडिलांचा फोटो नाही बघा, म्हणून ते कसं दिसतात हेच मला माहित नाही. पण तुम्हाला सांगू, आपण म्हणतो की नाही आपल्या आयुष्यातला एखादा क्षण असतोय तो असा निघून जातोय, पण तो क्षण आता जर फोटो काढून ठेवलं की नाही आपण आयुष्यभर आपल्या सोबत ठेवू शकतोय, वय की नाही? सगळ्या आठवणी ताज्या होत्यात. म्हणून मला ना असं जुनं फोटो बघून आठवणीत रमायला लय आवडतं. तो बघूया.